श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. उद्या आहे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अष्टलक्ष्मी कलश कसा तयार करावा घरच्या घरी काहीही खर्च न करता, जेणेकरून आपल्या घरात वर्षभर धन धान्य संपत्ती राहील, तो मी प्रत्यक्ष तुम्हाला दाखवलेला आहे की जो मी बनवलेला आहे तो कसा काय सगळा दाखवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बनवू शकता, कारण वर्षातून एकदाच उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असा योग आहे की ज्या दिवशी आपण तो लक्ष्मी कलश तयार करू शकतो. बघा, लक्ष्मीपूजनाचा दिवस किंवा हे जे दिवाळीचे दिवस आहेत यांना एवढं जास्त महत्त्व का आहे? कारण वर्षातील असे काही दिवस असतात, अशा काही तिथी असतात की त्या दिवशी त्या तिथीला जेही आपण काही उपाय करू, ज्याही आपण काही सेवा करू, त्या 1000 पटीने जास्त आपल्याला लाभ देत असतात. काही लोक अगदी वर्षभरापासून विविध मंत्र सिद्धी प्राप्त करण्यासाठी, विविध गोष्टी सिद्ध करण्यासाठी, स्तोत्र सिद्धी करण्यासाठी किंवा विविध सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी या दिवसांची वाट बघत असतात. कारण या दिवसाला केलेल्या ज्या सेवा असतात किंवा जे रिच्युअल्स असतात, ज्या साधना असतात, मी तुम्हाला म्हटलं ज्या आपल्याला खूप दिवसांच्या साधना कराव्या लागतात किंवा खूप दिवस एखादी वस्तू सिद्ध करावी लागते, जसं की 40 दिवस असेल, 51 दिवस असेल, 108 दिवस, ते नियम पाळा, त्या सगळ्या गोष्टी फॉलो करा, तर ते करण्याची गरज नाही. अगदी एका रात्रीत एका दिवसात या गोष्टी सिद्ध केल्या जातात. एवढी पॉवर या दिवसांमध्ये असते, या तिथींमध्ये असते. तर उद्याच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर जर आपण आता ज्या सेवा सांगणार आहे या सेवा आपण केल्या तर अगदी वर्षभर हा जो प्रभाव आहे, अष्टलक्ष्मींची जी कृपा आहे ती आपल्यावर राहील आणि आपण जे काही कष्ट करतोय, मेहनत करतोय, त्याला नशिबाची साथ मिळेल. बऱ्याच वेळेला आपण आजूबाजूला म्हणताना बघतो बघा की आम्ही वर्षभर म्हणजे आमचं आतापर्यंतचं आयुष्य कष्टामध्ये गेले, पण बघितलं तर काहीच नाही. म्हणजे काय की त्यांच्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही, अख्खं आयुष्य कष्टामध्ये निघून जातं. मग नुसतं कष्ट करून सुद्धा उपयोग नाही. जे आपण कष्ट करतोय त्याचा योग्य तो आपल्याला मोबदला मिळावा, त्याचे योग्य ते रिटर्न्स आपल्याला मिळावेत, त्यासाठी ह्या ज्या सेवा आहेत, हे जे उपाय आहे ते काम करतात, आपल्याला भाग्याची साथ मिळवून देतात. जेही आपण काही करतोय त्याच्यामध्ये बरकत मिळवून देतात. जे आपण कष्ट करतोय त्याच्यातून जो पैसा येतोय त्या पैशामध्ये वाढ करून देतात किंवा त्यामध्ये बरकत करून देतात. यासाठी हे उपाय करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि स्पेशली घरातील आपण जर कुलस्त्रीने हे उपाय केले तर याचा जो लाभ आहे तो कितीक तरी पटीने जास्त मिळेल. तसं तर बघा, वर्षभर आपण सेवा करायच्या असतात, उपाय करायचे असतात, पण तुम्हाला शक्य नसेल तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तरी तुम्ही ह्या सेवा करा आणि याचा जो प्रभाव आहे तो म्हणजे संपूर्ण वर्षभर आपल्या सोबत राहणार आहे. तर आता सेवा ह्या करायच्या कधी आहेत? तर बघा, सेवा तुम्ही लक्ष्मीपूजन आपलं झालं की लगेच या सेवा करू शकता, किंवा तुम्ही मध्यरात्री 12 वाजता, लक्ष्मीपूजनाच्या रात्री 12 वाजता तुम्ही या सेवा करू शकता, किंवा तुम्ही लक्ष्मीपूजन झाल्यावर सुद्धा या सेवा करू शकता आणि मध्यरात्री 12 वाजता सुद्धा या सेवा करू शकता. मी तर तुम्हाला त्या अष्टलक्ष्मी जे कलश आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मी तर कालच संकल्प केलेला आहे की मी पूर्ण वर्षभर या सेवा ज्या आहेत त्या मध्यरात्री 12 वाजता करणार आहे. तर तुम्हाला संकल्प करून करायचा असेल की तुम्ही 12 वाजताच मध्यरात्री करावा असं काही नाही की मी दिवसभरामध्ये करेल, मी सकाळी करेल, मी संध्याकाळी करेल, असं काही तुम्हाला जर करणं होत असेल तर असं संकल्प करून तुम्ही या सेवा वर्षभर केल्या तरीही खूप चांगलं आहे, सोन्याहून पिवळं आहे. आता या सेवा करायच्या काय आहेत, काय आहे एवढं या अष्टलक्ष्मींमध्ये? तर बघा, पहिली माता जी आहे अष्टलक्ष्मी मधील ती आहे ती आहे माता आदिलक्ष्मी. तर या आदिलक्ष्मीला मूळ लक्ष्मी, महालक्ष्मी असेही म्हणतात. श्रीमद देवी भागवत पुराणानुसार आदिलक्ष्मीने विश्वाची निर्मिती केली. तिच्यातूनच त्रिदेव आणि महाकाली लक्ष्मी आणि महासरस्वती प्रकट झाल्या. या जगाचे पालन आणि संचालनासाठी तिने विष्णूशी लग्न केले. महालक्ष्मी जीवन निर्माण करते, सुख आणि समृद्धी देते. दुसरी माता आहे ती म्हणजे धैर्यलक्ष्मी माता. या देवीला वीरलक्ष्मी असेही म्हटले जाते. भौतिक आणि आध्यात्मिक गरजांच्या पूर्ततेतील अडथळे ही माता दूर करते. ती अकाली मृत्यूपासून वाचवते. तिला महिषासुराचा वध करणाऱ्या आई कात्यायनीचे रूपही मानले जाते. धैर्यलक्ष्मी माता युद्धामध्ये विजय मिळवून देते. ती वीरांचे रक्षण करते.
तिसरी माता आहे संतान लक्ष्मी। या रूपातील देवीची स्कंद मातेच्या रूपातही पूजा केली जाते। काही स्वरूपात तिला 4 हात तर काहींमध्ये 8 हात दाखवले आहेत। त्यापैकी एक अभय, एक वरद मुद्रेत राहतो। ती गुणवान व निरोगी अपत्याचा आशीर्वाद देते। संतान लक्ष्मी हे मुलाबद्दलच्या स्नेहाचे प्रतीक आहे। ती वडिलांना कर्तव्य व आईला सुख प्रदान करते। चौथी माता आहे विद्यालक्ष्मी। ही शिक्षण, ज्ञान आणि विवेकाची देवी आहे। ती बुद्धी आणि ज्ञानाचे बळ देते। विद्यालक्ष्मी आत्मशंका आणि असुरक्षितता दूर करते, आत्मविश्वास देते। विद्यार्थ्यांनी लक्ष्मीच्या या रूपाचे ध्यान करावे। ही आध्यात्मिक जीवन जगण्यासही मदत करते। विद्यालक्ष्मी व्यक्तीची क्षमता आणि प्रतिभा उजळते। पुढची माता आहे पाचवी धान्यलक्ष्मी। लक्ष्मीचे हे रूप निसर्गाच्या चमत्काराचे प्रतीक आहे। ती समानतेची शिकवण देते, कारण निसर्ग सर्वांसाठी समान आहे। अन्नाशिवाय कोणीही जगू शकत नाही। धान्य लक्ष्मीला 8 हात आहेत, त्यात कृषी उत्पादनेही असतात। हे अन्नपूर्णेचे रूप आहे। धान्य लक्ष्मी ही धान्य व पोषणाची देवी आहे। तिच्या कृपेने घरात धान्य टिकून राहते। सहावी माता गजलक्ष्मी आहे। ही जमिनीच्या सुपीकतेची देवी आहे। या स्वरूपात हत्ती तिच्यावर दोन्ही बाजूंनी पाण्याचा वर्षाव करतात। कमळावर विराजमान गजलक्ष्मीला 4 हात आहेत, त्यात तिने कमळ फूल, अमृत कलश, बेल व शंख धारण केलेला आहे। ही पशुधन देणारी देवी आहे। गजलक्ष्मी पशुधनातून समृद्धी देते। ती प्राण्यांपासून मिळणाऱ्या समृद्धीचे प्रतीक आहे। सातवी माता आहे विजयलक्ष्मी। या देवीला जयलक्ष्मी म्हणून ओळखले जाते। तिला 8 हात आहेत, ते अभय देतात। कोर्ट कचेरीच्या चिंतेपासून मुक्ती आणि विजयासाठी देवीच्या या रूपाची पूजा केली जाते। ही कठीण परिस्थितीत धैर्य राखण्याची प्रेरणा देते। विजयलक्ष्मी प्रत्येक संकटात विजय मिळवून देते आणि हिम्मत देते। आठवी माता आहे धनलक्ष्मी। भगवान व्यंकटेश यांनी कुबेराकडून कर्ज घेतले, तेव्हा लक्ष्मीने कर्जातून मुक्त होण्यासाठी हे रूप धारण केले होते। कर्जमुक्तीसाठी या स्वरूपाची पूजा केली जाते। तिला 6 हात आहेत। धनलक्ष्मी पैसा, सोने, संपत्तीसह इच्छाशक्ती, धैर्य आणि दृढ निश्चय, उत्साह सुद्धा ही माता देते। त्यामुळे हे असं महत्व आहे बघा या अष्टलक्ष्मीचं, आणि यांची वर्षभर कृपा म्हणजे या सर्व गोष्टींचा आपल्याला लाभ मिळावा यासाठी आपल्याला सेवा करायची आहे। सर्वात अगोदर ते म्हणजे 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। तुम्ही संस्कृत म्हणू शकता, मराठी म्हणू शकता, कोणतंही। त्यानंतर 16 वेळा आपल्याला श्री सूक्त म्हणायचं आहे। 16 वेळा श्री सूक्त म्हणताना फलश्रुती म्हणायची नाही। फक्त 16व्या वेळेला जेव्हा आपण 16व्या वेळेचं जेव्हा श्री सूक्त म्हणू त्यानंतर आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे। त्यानंतर आपल्याला 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर आपल्याला 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर 16 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर 16 वेळा आपल्याला नवार्णव मंत्र म्हणायचा आहे। हे जे मंत्र स्तोत्र या ज्या सेवा आहेत ह्या आपल्या केंद्रातील नित्य सेवा स्तोत्र मंत्र पुस्तकात मिळून जातील। तुमच्याकडे ते पुस्तक नसेल, तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला सगळं PDF मध्ये मिळेल। ते सेव्ह करा किंवा त्याच्या प्रिंटआउट काढून आणा आणि त्या पद्धतीने तुम्ही ह्या सेवा करू शकता। त्याचबरोबर एक ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर करू शकता, तो म्हणजे 16 वेळा तुम्ही कमलात्मक मंत्र सुद्धा म्हणू शकता। या पद्धतीने आपल्याला लक्ष्मी पूजन झाल्यानंतर या सेवा करायच्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला शक्य असेल तर मध्यरात्री 12 वाजता सुद्धा तुम्ही या सेवा करू शकता। अतिशय प्रभावशाली अशा या सेवा आहेत ज्या की आपल्या घरामध्ये तुम्हाला एवढं शक्य नसेल तर यातील ज्या कोणत्या सेवा तुम्हाला शक्य आहेत किमान त्या तरी श्रद्धेने विश्वासाने करा। नक्कीच अगदी वर्षभर आपल्याला सुख, समृद्धी, ऐश्वर्य, धन, संपदा, उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्याची आपल्याला व आपल्या कुटुंबाला प्राप्ती होईल। श्री स्वामी समर्थ।